नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जातिवंत महाराष्ट्राच्या मालिकेतल्या या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जरी जन्मभूमी महाराष्ट्र नसली तरी या देशाला दिशादर्शक जे काम त्यांनी केलं ते महाराष्ट्रात. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून तर आपण महाराष्ट्राला ओळखतो, पण अशा महाराष्ट्रामध्ये नवबौद्ध, मातंग, ढोर, चांभार हा समाजसुद्धा संख्येनं अधिक आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार हा समाज किमान 15-16% आसपास आहे. पण या समाजाचं महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व काय? आता मला विचाराल तर प्रकाश आंबेडकर साहेब आहेतच, रामदास आठवले आहेतच, ते आता केंद्रीय पातळीवरती समाज कल्याण राज्यमंत्री आहेत. आणि असं असताना आजच्या महाराष्ट्रात खरं म्हणजे पत्रकारांनी माध्यमांनी जातीबद्दल चर्चा करू नये असं म्हणतात. दुर्दैव आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताची लढाई घटनेच्या माध्यमातून या देशानं लढावी आणि या देशातला सगळा जातीवाद संपून जावा असं स्वप्न बघितलं होतं, त्याच बाबासाहेबाच्या महाराष्ट्रामध्ये आज जे काही चाललेलं आहे ते तुम्ही आणि मी बघतोच आहोत. आणि म्हणून जर हा आयडेंटिटी क्रायसिस असेल तर त्या क्रायसिसमध्ये जसं बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये त्या जातीनं स्वतःचं एक नेतृत्व उभा केलं, स्वतःची एक ताकद दाखवली, अशी ताकद की ज्या ताकदीमुळं उत्तर प्रदेशमधल्या ओबीसी नेत्यांना आज कोणालाही टाळता येत नाही. मग हे आंबेडकरी जनतेच्याबद्दल महाराष्ट्रात का होऊ नये? का एक दोनच चेहरे आपल्याला दिसावेत की ज्या चेहऱ्यांच्या भोवती सगळी आंबेडकरी चळवळ राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्रित झालेली आहे, त्या नावांच्या पुढं आपल्याला ती दिसत नाही. मग सगळ्याच राजकीय पक्षामध्ये RPIच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतले नेते दिसतात, पण ज्याला आपण एक राजकीय ताकद म्हणतो तशी ती ताकद का नाही? म्हणून मला आज ह्या समाजातले एक महत्त्वाचे अभ्यासक सचिन खरात, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. त्यांच्याकडनं मला समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाला मानणाऱ्या आणि ज्याला आपण आंबेडकरी चळवळीबरोबरच ज्या 2-3 जातीचा मी उल्लेख केला अशा जातीचे किती सदस्य आहेत की जे इतर समाजाच्या उमेदवाराला पाडूही शकतात आणि स्वतःच्या बळावरती निवडून येऊ शकतात. मला वाटतं आपण सुरुवात विदर्भातनं करू. काय दिसतं विदर्भाचं चित्र? विदर्भात एकंदरीत चित्र असं आहे की मुळात विदर्भात जो आंबेडकरी समाज किंवा म्हणतो आपण किंवा शेड्यूल कास्ट समाज, अनुसूचित जाती समाज जो बोलतो तो समाज मुळात जर विचार केला तर 23% समाज आहे. कारण इतर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर तो समाज 14-15% आहे, परंतु विदर्भात हा समाज हा 23% आहे. जर विदर्भात नागपूर, बुलढाणा, वाशिम किंवा इतर चंद्रपूर, गोंदिया हा जर भाग पाहिला तर हा असा भाग आहे की या भागामध्ये खरंच जर फुले आंबेडकर विचारी चळवळ व्यवस्थितपणे राबवली तर या ठिकाणी नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा किंवा रिपब्लिकन पक्षाचा आमदार आणि खासदार नक्कीच निवडून येऊ शकतो जर व्यवस्थित त्याचं फुले आंबेडकर विचार रुजवला तर. मध्यंतरी एक चर्चा अशी होती की नितीन गडकरी साहेब म्हणाले होते की मी प्रचार पण करणार. नंतर त्यांना प्रचार काय अगदी घरोघरी जावं लागलं. पण त्याचं मुख्य कारण ही आंबेडकरी जनता होती असं म्हणतात, बरोबर ना? अगदी नागपूरसारखा संघ मुख्यालयातला जो भूभाग आहे तिथेही आंबेडकरी जनता राजकीयदृष्ट्या प्रबळ आहे. मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्यांना प्रचार करण्याची गरज भासली नाही असं ते म्हणाले, परंतु मला असा एक सामाजिक प्रश्न, कारण मी एक राजकीय नेता आहे महाराष्ट्र राज्यामधला, त्यामुळे सामाजिक उद्देशातून जर हा प्रश्न उत्तर द्यायचं ठरलं तर मुळात आंबेडकरी समाज हा RSSला पूर्णपणे ओळखून आहे, RSSची विचारधारा ओळखून आहे. त्यामुळे मुळात हा समाज माझ्या माहितीनुसार हा RSSच्या विचारधारेशी एकनिष्ठ कधीच होऊ शकत नाहीच आहे. मी जरी महायुतीत असलो तरी मी स्पष्ट सांगतो तो विचार त्या धारीशी नाही. मला तुमचा राजकीय अभिनिवेश नकोच आहे, तुम्ही स्कॉलर आहात आता इथे. येस, तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न केला की मी सामाजिक बोलत असताना एवढंच सांगू इच्छितो की संघाशी विचारधारेशी आंबेडकरी समाज कधीच जुळलेला नाही आणि तो कधी जाऊही शकत नाही. तरी सुद्धा ते एकनिष्ठ जे एक वर्ग आहे बहुजन वर्ग, त्यातला एक घटक मोठ्या प्रमाणात हिंदुत्वादाकडे झुकल्यामुळे नितीन गडकरींना हे प्रत्येक वेळेस ते विजयी प्राप्त होतात. तो हिंदुत्वाकडे झुकल्यामुळे तो समाज आंबेडकरी चळवळीतला काही समाज गेलेला आहे, आंबेडकरी चळवळीतला नाही. आंबेडकरी चळवळीतला विशेष करून मी तो बोललोच नाही. मी बहुजन समाज हा हिंदुत्वाकडे जो समाज झुकलेला आहे, बहुजन मधला घटक, मी आंबेडकरी चळवळीतला हा घटक कधीच झुकू शकत नाही. तो बाबासाहेबांच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. विदर्भामध्ये काय झाले, बहुजन जो समाज आहे, जो समाजाला हिंदुत्वाकडे जातीपातीच्या नावाखाली खेचून घेतलेला आहे, धर्माच्या नावाखाली खेचून घेतलेला आहे, तो समाज या अशा नेत्यांना, जो RSSच्या विचारधारेच्या नेत्यांना स्वीकारतो किंवा त्यांना पाठिंबा देतो आणि ते निवडून येतात. पण तुम्ही आता तो विषय काढलाय म्हणून माझं जे आकलन आहे, बौद्ध समाज जो आहे तो राजकीयदृष्ट्या वेगळा विचार करतो, पण याच घटकातला जो मातंग समाज आहे, जो चांभार समाज आहे, जो ढोर समाज आहे, त्याची राजकीय बांधिलकी वेगळी आहे.
काही जणांची ती शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाबरोबर पण असते असं म्हणतात. हे खरं आहे? नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारला तो नक्कीच प्रश्न आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुळात ही जी चळवळ उभा केली भारत देशामध्ये, ही नाहिरे वर्गासाठी चालू केली. नाहिरे वर्गामध्ये शेड्यूल कास्टमध्ये जो मातंग समाजाचा वर्ग आहे, जो चांभार समाजाचा वर्ग आहे, तो हा सुद्धा नाहिरे वर्ग आहे. तरी सुद्धा हा समाज, तुम्ही प्रश्न विचारता की ह्या साईडला झुकला का, या साईडला झुकण्याचं कारण म्हणजे हा पण तो झुकलाय. हो, झुकला. कारण चालू जो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ही चळवळ चालू केली, त्यावेळेस बाबासाहेबांना ज्यावेळेस महाडमध्ये त्रास झाला, ज्यावेळेस काळाराम मंदिरमध्ये त्रास झाला, त्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की मला आता हिंदू धर्मामध्ये राहून फायदा नाही, मला बाहेर पडलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तदनंतर 1956ला बौद्ध धम्माची बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. आणि त्याच दरम्यान यामधील जो घटक आहे, या समाजामधील अन्य दलित मधील, शेड्यूल कास्ट मधील, नवबौद्ध सोडून या समाजाने सुद्धा दीक्षा घेतली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांची ज्यावेळेस धार्मिक प्रॉब्लेम यायला लागले, लग्नाची प्रॉब्लेम यायला लागली, त्यावेळेस हा घटक थोडा बाहेर पडला आणि तो घटक परत हिंदू समाजामध्ये आला. आणि तो त्याची जी विचारधारा जी आहे, जी RSS ची विचारधारा बनत गेली, बहुजनाची विचारधारा न बनता RSS ची विचारधारा बनत गेली आणि तो घटक इकडे झुकला. पण मग हेच ते कारण आहे की ज्या कारणामुळं बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरी चळवळीतला सगळा समाज घटक हा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात ताकदवान होऊच शकला नाही. याच्यामध्ये मुळात जर आम्ही स्वीकारलं पाहिजे, आंबेडकरी चळवळीतल्या सामाजिक जे लिडरशिप करतात, राजकीय लिडरशिप करतात, यांची आम्ही चुकी स्वतः मान्य आम्ही स्वतः केली पाहिजे. ओके. की आम्ही त्यांच्या या घटकापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोहोचू शकलो नाही. का त्यांना संधी नाही दिली? संधी दिली नाही म्हणण्यापेक्षा त्यांना संधी, बाबासाहेबांचं असं मत होतं की हा समूह आहे, हा शेड्यूल कास्टमध्ये तुम्ही जर असं वर्गीकरण जे प्रकार आहे की महार, मातंग, चांभार, ढोर, हे एक समूह आहे, यांचे एकच म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहेत, सामाजिक प्रॉब्लेम, शैक्षणिक प्रॉब्लेम, यांचे एकच आहेत. म्हणून बाबासाहेबांनी त्यांना एकत्र बांधलं आरक्षणाच्या माध्यमातून. आणि ह्या समाजाला जर ह्या समाजाचे प्रॉब्लेम सोडायचे असेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की समाजाने एकत्र आलं पाहिजे. यासाठी आम्ही कमकुवत ठरलो असं म्हणता येईल की बाबासाहेबांचा विचार त्यांच्यापर्यंत नेण्यापर्यंत संधी तर मिळतीच, परंतु ती विचार तिथपर्यंत पोहोचलं तर संधी मिळेल. विचारच पोहोचण्यात आम्ही कमी पडलो. पण मग आता ही जातीवंत सिरीज जेव्हा सुरू केली आम्ही, प्रत्येक समाज घटकाला याची जाणीव झालेली की जे प्रस्थापित म्हणून आकडे महाराष्ट्रासमोर सांगितले जात होते ते काही खरे नाहीत. म्हणजे आपण सुद्धा तेवढेच प्रबळ आहोत काही मतदारसंघामध्ये. सो आता ह्या 4 जातींना आपण एकत्रित केलं आणि पुन्हा बाबासाहेबांच्या विचाराकडे हा समाज जातोय. कारण लोकसभेला भारतीय जनता पार्टीला जो काही फटका बसला त्यात मुख्यत्वे घटनेत बदल हे जे काय असेल नॅरेटिव्ह, खरं खोटं, कारण देवेंद्र फडणवीस वेगळं बोलतात. सो तो जर 4ही समाज घटक एकत्रित आले तर 288 पैकी किती मतदारसंघ आहेत की जिथं तुम्हाला वाटतं की हे निर्णायकी आहेत, काही ठिकाणी तर थेट उमेदवारच निवडून येऊ शकतात? माझ्या माहितीनुसार लोकसंख्येचा जर अभ्यास केला, 2011च्या लोकसंख्येचा जर अभ्यास केला तर विधानसभेच्या 63 मतदारसंघामध्ये 63 फार मोठा घटक हा शेड्यूल कास्ट घटक आहे, अनुसूचित जाती. आणि लोकसभेमध्ये 15 मतदारसंघामध्ये हा फार मोठा घटक, ऍक्टिव्ह घटक आहे. नक्कीच खात्री आहे की 63 मतदारसंघापैकी 50 तरी आमदार नक्कीच हा घटक निवडून आणू शकतो. आणि 15 मध्ये कमीत कमी 7 ते 8 हजार तुम्ही नक्कीच जर एकत्र आले तर निवडून आणू शकता. परंतु हा घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रेरित केला पाहिजे, तर तो ती जागा आपण ताब्यात घेऊ शकतो. सचिनजी जे सांगतात ना, इतकी महत्त्वाची आकडेवारी आहे की समाजातला असा घटक जो राजकीय दृष्ट्या, कारण बाबासाहेबांनी काय सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मायावतीने म्हणजे काशीरामानी तर नंतर सत्तेचं स्वप्न या देशाला दाखवलं. 2-3 वेळेला उत्तर प्रदेशसारख्या भारतातल्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री मायावती झाल्या. पण ज्या महाराष्ट्रातनं ही कर्मभूमी बाबासाहेबांची आहे तिथं मात्र हे राजकीय यश मिळालं नाही. काही अपवाद आहेत, आजही होते, कालही आहेत. पण असं आहे की या 63 विधानसभा मतदारसंघाची जर आपल्याला काही फोड करून सांगता आली की कोणत्या जिल्ह्यामध्ये हा समाज जास्त प्रबळ आहे, विदर्भात काय स्थिती आहे, मराठवाड्यात काय स्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती आहे आणि कोकणात काय स्थिती आहे? मी तुम्हाला विदर्भाचं सांगू इच्छितो की विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा आणि वर्धा या भागामध्ये आंबेडकरी समाज आणि शेड्यूल कास्ट समाज फार मोठा आहे. जर मराठवाड्याचा विचार केला तर परभणीमध्ये, औरंगाबादमध्ये आणि नांदेडमध्ये हा फार मोठा समाज आहे. आणि उत्तर महाराष्ट्रात जर विचार केला तर हा समाज नाशिकमध्ये फार मोठा समाज आहे शेड्यूल कास्ट. आणि जर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे आलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी फार मोठा समाज आहे. सोलापूर ठिकाणी फार मोठा समाज आहे. आणि मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुंबईमध्ये माझ्या माहितीनुसार जे 40 लाख तरी फक्त बौद्ध वोटिंग आहे. 40 लाख बौद्ध वोटिंग आहे. 6 लोकसभा मतदारसंघ मिळून. आणि जर शेड्यूल कास्टचा जर विचार केला ती आकडेवारी आपल्या समोर नाही, परंतु हा जर घटक मुंबईमध्ये हा घटक फार प्रबळ आहे. आम्ही कधी मी स्वतः असा विचार करतो की मुंबई महानगरपालिका देशामधली फार मोठी महानगरपालिका आहे. मुंबईमध्ये नक्कीच
जर शेड्यूल कास्ट हा घटक जर एकत्र आला तर कमीत कमी तिथं आपण 50 ते 70 नगरसेवक निवडून आणू शकतो. परंतु हा घटक एकत्र आल्यानंतर तो घटक एकत्र येताना दिसत नाही. ही आमची चुकी तर आम्ही मान्यच केलेली आहे, प्रश्नच नाही. त्यासाठी हा प्रयत्न सगळ्यांनी एकत्र येऊन जर केला तर हे जे परिणाम जे तुम्ही मायावती आज नाव घेताय, जे तुम्ही काशीराम साहेबांचं नाव घेताय, जे दुसऱ्या स्टेटमध्ये घडतं ते नक्कीच ह्या स्टेटमध्ये घडू शकतं. परंतु हा विचार रुजवला पाहिजे. ओके. किती विधानसभा मतदारसंघात आहेत सचिन की जिथे केवळ SCचे कॅन्डिडेट हे स्वबळावरती निवडून येऊ शकतात, म्हणजे अगदी 50,000पेक्षा अधिकचं मतदारांचं बळ आहे, ते एकत्रित येत नाहीत, हे तर आपण बोललोच. मुळात काय झाले, प्रश्न बरोबर आहे सर, परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की शेड्यूल कास्टमध्ये हा समूह हा पूर्ण आंबेडकरी विचाराचा समूह दिसत नाही. हा काही समूह हिंदुत्ववादी विचाराचा आहे, काही समूह समाजवादी विचारसरणीचा आहे, काही समूह कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे आणि काही समूह आंबेडकरी विचारसरणीचा. नवबौद्ध तर पूर्णपणे आंबेडकरी विचारसरणीचा समूह आहे. हा समूह एकत्र येण्यासाठी पहिल्यांदा एकत्रितपणे बसलं पाहिजे आणि त्या समाजाचे जे शैक्षणिक सामाजिक जे प्रॉब्लेम आहे हे सगळे हे एकत्र येऊन सांगितले पाहिजे. आणि हे सांगितल्यानंतर त्यांचे जर प्रश्न सुटत असतील तर ते एकत्र येतील आणि येणाऱ्या काळामध्ये सत्ता नक्की हस्तगत करतील. ओके. आत्ताची जी महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती आहे, जे सामाजिक अभिसरण सुरू आहे, त्या सामाजिक अभिसरणाकडे एक अभ्यासक म्हणून तुम्ही कसं बघता? आज महाराष्ट्राची स्थिती जर सांगायला गेलं तर महाराष्ट्र हा एकतर रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचा कट्टर आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. विचाराचा आहेच, कारण आपण जर पाहिलं तर आजच जर निकाल जर पाहिला तर हा निकाल जर संविधान बदलण्याचा जो विषय चाललेला होता, जो विषय चर्चेत आणला ना महाविकास आघाडीने, ज्यावेळेस संविधानाचा विषय आला त्यावेळेस बाबासाहेबांचा विषय आला, शिवाजी महाराजांचा विषय आला, ज्योतिराव फुलेंचा विषय आला. कारण शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केलं, तेच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही निर्माण केली. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंनी समता प्रस्थापित केली, तीच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना समता दिली. आणि शाहू महाराजांनी समानता दिली, तीच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिली. त्यामुळे हा विचार जर अभ्यासपूर्ण जर पाहिलं तर आज महाविकास आघाडीने जे एक प्रकारे संविधान बदलण्याचं सेट केलं त्याचा फायदा दिसतो. याचा अर्थ की महाराष्ट्र हा खरंच शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विचाराचा आहे, हे स्पष्टपणे लोकसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून दिसतंय. राईट. पण मग आता तो जो श्री मनोज जरांगे पाटील जसं म्हणतायत की लोकसभेला जे झालं तसंच महाराष्ट्रात पुन्हा एकदा होईल, मुळामध्ये तुम्हाला हे मान्य आहे का की लोकसभेला आंबेडकरी विचाराचा सगळा समूह हा महाविकास आघाडीकडे गेला आणि म्हणून मुस्लिम आंबेडकरी विचाराचा सगळा समूह अधिक मराठा यामुळे महाविकास आघाडीला हे यश मिळालं? मुळात मी राजकीय अभ्यासक म्हणून बोलू का? नाही, आता मात्र तुम्हाला राजकीय अभ्यासक म्हणून प्रश्न विचारला. मुळात मला, कारण मी स्वतः महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे माझ्या राजकीय राजकीय विश्लेषक म्हणून सांगा मला. परंतु आजची जर परिस्थिती जर महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिली, जरांगे पाटील साहेब जे बोलले, माझं असं मत आहे की महाराष्ट्र राज्य आपण खरंच म्हणतो की या इलेक्शनचा जर विचार केला तर विधानसभेकडं याच परिस्थितीने जाईल का नाही हा विचार जनता कोणत्या माध्यमातून करते, नेमका जनता कोणता विचार करते. कारण आता महायुतीतर्फे विविध योजना आलेल्या आहेत, कारण लोक योजनेचा सुद्धा अभ्यास करत आहेत, विविध प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्र राज्यामध्ये चालल्या आहेत, त्याचा प्रभाव किती पडतो याच्यावर जनता विचार करून ती विधानसभेचं भवितव्य नक्की ठरवेल. बरं, म्हणजे मराठा मुस्लिम आणि हे कॉम्बिनेशन लोकसभेला जसं होतं. आणि मला एक महत्वाचं इथं नमूद करायचंय, आज काय झालंय, आंबेडकरी चळवळीचे आंबेडकरी समाजाचे विविध प्रश्न आहेत, लिंगायत समाजाचे विविध प्रश्न आहेत, मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न आहेत. आज ओबीसी आरक्षणाचा महाराष्ट्र राज्यामध्ये विषय चाललेला आहे, हा चर्चेचा मुलांमध्ये विषय, मराठा आरक्षणाचा चर्चेचा विषय चाललेला आहे. परंतु लिंगायत समाजाने 22 मोर्चे महाराष्ट्र राज्यामध्ये काढले अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी. त्यांना अल्पसंख्याक दर्जा मिळू शकत नाही का? ते अल्पसंख्याक म्हणून त्यांचा सरकार आवाज ऐकू शकत नाही कोणतंच. हा विचार लिंगायत समाजाचा मुलगा करतोय ना. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक कधी मिळणार? कोणतेही सरकार येऊ द्या, पण अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे. दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजाचं आज शिक्षणामध्ये 2.5% प्रमाण आहे फक्त. आर्थिक गरिबी असल्यामुळे मुस्लिम समाजाला नोकऱ्यामध्ये सुद्धा त्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे तो समाज सुद्धा मागणी करतो की आम्हाला 5% आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये कधी मिळणार. म्हणजे हे सुद्धा विविध प्रश्न आहेत. आंबेडकरी चळवळीचा जर विचार केला तर संविधान निर्माता बाबासाहेबांचं स्मारकाचं भूमिपूजन 2014ला झालं. आज 10 वर्ष होत आहे. आंबेडकरी समाजातला प्रत्येक माणूस, हिंदू मिलचं प्रत्येक माणूस, स्वतः माझ्या वडिलांचं मी उदाहरण देतो, माझे वडील आज हयात नाहीत, परंतु माझे वडील गेले 8 वर्ष मला म्हणत होते माझ्या जीवनात फक्त एकच इच्छा आहे की हिंदू मिलचं स्मारक मला पाहिजे. आज ही कित्येक जणांची इच्छा होती पण हिंदू मिलचं स्मारक बघू शकले नाही. ही म्हणजे बाबासाहेबांना हा किती प्रेम करणारा समाज आहे. हिंदू मिलचं स्मारक झालं नाही,
त्यामुळे आमचं असं मत आहे की कधी स्मारक होणार असा आंबेडकरी समाज प्रश्न विचारतोय आणि मी एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून हा प्रश्न विचारतोय आपल्या माध्यमातून. दुसरा प्रश्न आहे की नागपूरमध्ये जे भूमिगत पार्किंग केलं त्या पार्किंगचं काय परिस्थिती, आज पाणी त्यामध्ये चालले, ती दीक्षाभूमीला धोका आहे, त्याचं काय झालं? त्याचा प्रश्न काहीच नाही झाला, तो निकालीच प्रश्न लागला नाही. म्हणजे भूमिगत पार्किंग इतर ठिकाणी जे काही धर्माची विविध स्थळे आहेत तिथं तुम्ही साईडला भूमिगत पार्किंग केली का नाही? इथंच का केली? म्हणजे आंबेडकरी समाजाला पडलेला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, सारथी आणि महादुतीचं आणि बार्टीचं जे आंदोलन झालं मध्यंतरी, हे सगळ्यांनी एकत्र येऊन याचाच अर्थ एकत्र आले, याचा अर्थ हा महाराष्ट्र फुले आंबेडकर विचाराचा आहे की इथले विद्यार्थी एकत्र येतात, परंतु इथले राजकीय नेते एकत्र कुठल्या मुद्द्यासाठी येताना दिसत नाहीत. सारथी एकत्र आली, बार्टी एकत्र आली, महाज्योती एकत्र आली. या तिघांचा प्रश्न होता की 2022ची त्यांना सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे. परंतु यातून एक मुद्दा असा आहे की सरकारने आता 50%चा GR काढला की ते तिघांना देणार, पण 2022च्या विद्यार्थ्यांना बार्टीच्या म्हणजे 2023च्या विद्यार्थ्यांना सारथीच्या महाज्योतीच्या 22च्या आणि 23च्या मिळालं 50%, परंतु बार्टीच्या विद्यार्थ्यांना ₹1 सुद्धा अजून 22चा मिळाला नाही. 2022च्या. हा फरक का? पण शाहू फुले आंबेडकर विचार हा फरक मानणारे अजित पवार सरकारमध्ये आहेत ना, आणि तो स्वतःच अर्थमंत्री आहे. नक्कीच. आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब हे नक्कीच फुलेशाह आंबेडकर विचाराचे आहेत, त्यांच्याबरोबर. त्यामुळेच मी स्वतः अलायन्समध्ये त्यांच्याबरोबर आहे. परंतु परवा दिवशी त्या विषयावर भेटलो, त्यांनी लगेच तात्काळ मुख्यमंत्र्यांशी या विषयावर मी बोलेल सांगितलं आणि तात्काळ इथं मुख्यमंत्री साहेबांनी फोन लावून ज्यावेळेस आंदोलनाला बसलेत तात्काळ त्यांना सांगितलं की 25 तारखेला आपण मीटिंग लावून करू. हा बार्टीचा एक प्रश्न सांगितला. दुसरा एक मला प्रश्न सांगायचा आहे की आज महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताच सुप्रीम कोर्टाचा निकाल आला उपवर्गीकरणाचा, परंतु आम्हाला असं समजतं की 2023 मध्येच ही अभ्यास गटाची स्थापना झाली आणि डिसेंबरमध्ये 2023 मध्येच अभ्यास गटाचं काम चालू झालं आणि या अभ्यास गटाचं काम बार्टीला दिलं असं समजते. परंतु समाजामध्ये चर्चेचा विषय, मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही आयोगाला काम दिलं, ओबीसीच्या वेळेस आयोगाला काम दिलं, मग SC STचं जे उपवर्गीकरणाचं काम आहे ते तुम्ही ते ST आयोगाला का नाही दिलं? दुसरी गोष्ट, हा जो अभ्यासगट नेमला आंबेडकरी समाजामध्ये हा प्रश्न आहे, हा जो अभ्यासगट नेमला तो एक जातीच का नेमला? कारण या शेड्यूल कास्टमध्ये अनुसूचित जातीमध्ये एकतर 59 जाती आहेत, सगळ्यांना घेऊन 59 जाती आहेत, त्या सगळ्यांना घेऊन तुम्ही तो अभ्यासगट नेमायला पाहिजे होता. आणि आता तो अहवाल आलेला आहे राज्य सरकारला. मी नाही तर समाज प्रश्न विचारतोय, या अहवालाचं नेमकं काय? बघा, थोडंसं सचिन यांच्या बोलण्यातनं विषयांतर झालं असं प्रेक्षकांना वाटू शकतं, माझ्या मते अजिबात नाही. जे मुद्दे त्यांनी मांडले ते सगळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या समाजातल्या मनातले मुद्दे आहेत, जे लोकसभा निवडणुकीमध्ये आता पंतप्रधानांनी सुद्धा जाऊन पहिल्याच दिवशी जेव्हा शपथ घेतली तेव्हा संविधानाला नमन केलं. इथे पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा पुण्यामध्ये विभागीय मेळावा झाला तर मागच्या बाजूला मी भली मोठी संविधानाची प्रत आणि त्या प्रती असलेली आपली श्रद्धा पंतप्रधान व्यक्त करत असताना दिसले. म्हणजे सगळ्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव झाली. ज्या समाज घटकाबद्दल आपण बोलतोय तो राजकीयदृष्ट्या किती प्रगल्भ आहे ते सचिनच्या बोलण्यात येते. एक रेफरन्स आहे मला सचिन हे विचारायचं, आत्ता आरक्षणाची जी चर्चा सुरू आहे तेव्हा समाजातल्या मंडळींना असं वाटतं का की आज OBC बद्दल चर्चा आहे, उद्या SC कडे पण येऊ शकते? आज काय झालंय, जो उपवर्गीकरणाचा जो विषय आज भारत बंदची घोषणा केली होती काही दलित संघटनेनी, आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला होता. परंतु या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मी आताच क्लिअर केलं, बाबासाहेबांनी या अनुसूचित जाती जमातीला एक समूह म्हटलेले, एक जमाती समूह आणि एक जाती समूह अनुसूचित जाती, या समूहाचे प्रश्न एक आहेत म्हणून ह्या प्रश्नाला ह्या समूहाला एकत्र ठेवलं बाबासाहेबांनी आणि या समाजातून प्रतिनिधित्व निर्माण केलं आरक्षणाच्या माध्यमातून. हे आरक्षण काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये. त्यामुळे याच्यामुळे हे घटनात्मक आरक्षणामध्ये तुम्ही उपवर्गीकरण करता कसे, यांची प्रॉब्लेम आहे की सामाजिक, शैक्षणिक आणि सगळेच अन्याय अत्याचाराची, हे त्यासाठी एकत्र येतात भांडतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वर्गीकरण करून नेमकं कोणतं राजकारण तुम्हाला साध्य करायचं? आता महाराष्ट्रामध्ये आरक्षण आणि प्रति आरक्षणाची जी काही लढाई सुरू आहे त्याच्यामध्ये SC समाज काय विचार करतोय? तो स्वतः संचित आहे, घाबरलेला आहे, त्याला असं वाटतं की आज नाही तर उद्या आपल्याकडे येणार आहे, किंवा जे मागणी करताय ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे? मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला तो नक्कीच सर 100% खरा आहे. SC शेड्यूल कास्ट समाजाला असं वाटत आहे की ही जे उपवर्गीकरण सुरू आहे याच्या माध्यमातून जर येणाऱ्या काळामध्ये आरक्षणच संपून, कारण जे एखाद्या भागामध्ये अबकडं आपण करणार आहे, जल बला विद्यार्थी नाही मिळाला, सल विद्यार्थी नाही मिळाला. तर आता आलं ना सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर, ही आंदोलन तर गेली 2 वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे. मुळात जर व्यवस्थित अभ्यास केला तर गेले भारत देश होतून होऊन 70 ते 75 वर्ष होत आली. प्रत्येक आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला असं वाटतं की ज्या बाबासाहेबांनी देशासाठी एवढं काम केलं, ज्या बाबासाहेबांनी सर्व धर्म समूहासाठी काम केलं, देशासाठी काम केलं, पण त्या बाबासाहेबांचं साधं भारतरत्न बाबासाहेबांना कधी मिळतो, बाबासाहेबांचं चलचित्र संसद कधी लागतं,
ही विचारधारा जर या देशामध्ये कोणत्याही पक्षाची असेल तर हे आरक्षण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जाऊ शकतं असं बाबासाहेब जाऊ शकतं. आंबेडकरांच्या विचाराला कार्यकर्त्याला वाटतं. राईट. आता मला थोडंसं आपण महाराष्ट्रातलं आत्ताचं जे राजकीय नेतृत्व आहे, वंचित बहुजनचं जे काही झालं ते आपण बघतोय की कोणी एक काळ असा होता की त्यांची आणि MIMची युती टिकली असती तर ते कदाचित किंग मेकर ठरले असते वगैरे, इथपासून ते आत्ता आंबेडकरी चळवळीचाच प्रकाश आंबेडकर साहेबावरती विश्वास राहिलेला नाही असं जे राजकीय विश्लेषकांचं मत आहे, इथपर्यंतचा तो प्रवास झाला. सो आत्ताचं जे राजकीय नेतृत्व आहे ते सध्या कुठल्या पातळीवरती आहे? महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुम्ही आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या मांडणाऱ्या समाज घटकाचं स्थान कुठे बघता? मुळात हा प्रश्न गेले माझ्या 25 वर्षाच्या डोक्यामध्ये चाललेला आहे आणि तो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. एक तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी समाज नव्हे तर पूर्ण भारतातील पूर्ण समाज हा त्यांना आदरणीय मानतो आणि फार सर्वोच्च स्थानी मानतो. त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही आणि त्यांना नेताही समजतो. आज आंबेडकरी चळवळीला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं आणि रिपब्लिकन पक्षाची बाबासाहेबांनी जी संकल्पना मांडली होती की नाहीरे वर्गाला न्याय मिळाला पाहिजे, त्यामध्ये एका जातीचं नाही, शेड्यूल कास्टचं नाही फक्त किंवा ओबीसीचं नाही घटक, ज्या भारतातला तमाम जो नाहीरे वर्ग आहे सर्व जातीतला त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला स्वतःला असं वाटतं की आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून तो न्याय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच देऊ शकतील. त्यांनी जर आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा आठवले साहेबांना जर सांगितलं की हे बंद करा आणि आंबेडकरी चळवळीत तुम्ही आपण एकत्र येऊन हा जो काय प्रश्न ते सोडण्याचा प्रयत्न करू, नक्कीच भारतातली आंबेडकरी चळवळ त्यांच्या बरोबर येईल. आणि आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की आज आंबेडकरी चळवळीचे किंवा नाहीरे तमाम भारतातले वर्गाचे प्रश्न आहेत, की मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत, लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत, ओबीसी समाजाचे प्रश्न आहेत, मराठा समाजाचे प्रश्न आहेत, सगळ्यांचे प्रश्न घेऊन आदरणीय बाळासाहेब लढतील आम्हाला खात्री वाटते. परंतु हे होताना दिसत नाही. त्यामुळे आमचं असं मत की हे झालं पाहिजे. आठवले साहेबांचं काय? दुसरी गोष्ट आदरणीय आठवले साहेब, आदरणीय कावडे साहेब, आदरणीय गवई साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर साहेब मध्यंतरी खासदार झाले. आमचं एक आज अशी मानसिकता झालेली आंबेडकरी चळवळीची की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस सारखे मोठमोठे पक्ष या देशामध्ये अलायन्स करतात, युती करतात, मग रिपब्लिकन पक्षाने अलायन्स का करू नये अशी मानसिकता एकंदरीत आंबेडकरी चळवळीमध्ये झालेली आहे. ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर चर्चा करत होते त्या फार मोठं उत्साहाचं वातावरण आंबेडकरी चळवळीमध्ये होतं, काँग्रेस बरोबर आणि महाविकास आघाडी. येस. परंतु ज्यावेळेस ह्या मतीच युती कुणामुळे तुटली हा फार मोठा गंभीर विषय असेल की नेमकं त्यांनी काय केलं किंवा कुणी काय केलं. परंतु जर ह्या गोष्टी घडल्या तर नक्कीच आंबेडकरी चळवळीच्या विचाराचे खासदार या भारत देशामध्ये नक्कीच जातील आणि विधानसभेत पण जातील आणि महानगरपालिकेत जातील. परंतु याकरता ही भूमिका आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी घेणं गरजेचं आहे आणि मुळात जे प्रश्न आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या मनात आहे ते प्रश्न नक्कीच पुढे समोर येतील. पण मग आता तुमच्यासारखी मंडळी जी राजकारणात पण सक्रिय आहेत आणि अभ्यास पण करतात, त्यांचं आत्ताचं राजकीय अस्तित्व काय? त्यांना कुठल्या तरी पक्षाकडे जाण्याशिवाय काही पर्याय नाहीये. इतक्या फटाफटी रिपब्लिकमध्ये झालात की आता सगळी नावं काढून सुद्धा मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी जो रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती, मुळात जो भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नाहिरी वर्गाचा न्याय मिळण्यासाठी किंवा जातीयांताची बाबासाहेब ज्यावेळेस चळवळ उभारत होते त्यावेळेस इतर कार्यकर्ते सुद्धा हे काम करत होते, केरळपासून जम्मू काश्मीरपर्यंत. पण बाबासाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन असं झाला की बाबासाहेबांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बाबासाहेबांकडे समाज झुकला गेला आणि समाज बाबासाहेबांना आदरणीय स्थानी मानतो, सर्वोच्च स्थानी मानतो. येणाऱ्या काळामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे, जो कार्यकर्ता आंबेडकरी चळवळी भारताला कोणी असो, उदाहरण जर पाहिलं तर आज चंद्रशेखरचं फार मोठं उदाहरण आहे. आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता जर खासदार होत असेल तर अभिमान बाळगलाच पाहिजे. परंतु ते महाराष्ट्रात का नाही होत? ते महाराष्ट्रात होताना दिसत नाही, कारण थेट जनतेतून निवडून येत नाही. वर्षा गायकवाड हा अपवाद आहे, पण त्याच्यामध्ये पण त्यांना जी मतं मिळाली त्याचं विश्लेषण झालेलंच आहे महाराष्ट्रात. हाच प्रश्न तुम्ही पहिल्यांदाच विचारला की शेड्यूल कास्ट मतदान जर एकत्र आलं तर निवडून येतो का? तेच पुन्हा ते होत नाही. त्यामुळे हे प्रश्न चंद्रशेखर सारखा खासदार इथं होताना दिसत नाही आणि तीच जर परिस्थिती इथं होण्याचा प्रयत्न झाला तर नक्कीच चंद्रशेखर सारखे इथं कमीत कमी 10 ते 12 खासदार तर नक्कीच निवडून येतील. 10 ते 12. अच्छा, मला एक सांगा की बऱ्याच आता मी जातीवंत महाराष्ट्राची सिरीज करत असताना बऱ्याच मंडळीला म्हणजे माळी समाजातल्या लोकांना असं वाटलं, वंजारी समाजातल्या लोकांना असं वाटलं की प्रस्थापित जे लोक होते त्यांनी हळूहळू आमच्या समाजाचं नेतृत्व संपवलं. असं झालं? असं नाही, मुळात काय झालंय माहिती का, प्रत्येकाला असं वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये एक जातीच सत्ता करते
परंतु मला असं ते वाढताना दिसत नाही. जर आदरणीय शरद पवार साहेबांचा जर विचार केला या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोच्च नेते त्या शरद पवार साहेब आदरणीय पवार साहेबांनी या वंचित घटकाला जर त्यांचं मंत्रिमंडळ पाहिलं तर वंचित घटकाला न्याय देण्याचा त्यांनी 100% प्रयत्न केला. आदरणीय आठवले साहेबांना त्यांनी त्या काळी मंत्री केलं होतं. रिपब्लिकन पक्षाचा मंत्री झाल्यानंतर आज आंबेडकरी चळवळी फार आनंद झाला आणि तेच आज आंबेडकरी चळवळीचे नेते आठवले साहेब आहेत ना. त्यामुळे आणि नंतरच्या काळामध्ये नामांतर विद्यापीठाचा लढा चालला होता. त्यांनी तो लढाचं नामांतर केलं ना, सत्ता गेली तरी याचं म्हणजे गुणगान गायलंच पाहिजे, म्हणजे त्याचा आम्हाला आदर वाटलाच पाहिजे. दुसरी गोष्ट आपण म्हणतो की स्वतः बारामतीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी स्टेडियमला नाव दिलं ना बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि दुसरी गोष्ट आणि माझ्या ऐकण्यातून असं येते की प्रत्येक वेळेस पवार साहेब विचारत असतात की शेड्यूल कास्टचा जो निधी आहे तो गेला पाहिजे, त्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे, नाहेरी वर्गाचं कल्याण झालं पाहिजे, भटक्या विमुक्तांचा निधी गेला पाहिजे, असं एकंदरीत आम्ही ऐकताना आणि कृती करताना बघतोय. दुसरी एक गोष्ट महत्वाचं सांगायची की अर्थसंकल्प भारतामध्ये विशिष्ट अर्थसंकल्प मांडला जातो अनुसूचित जातीसाठी, तो कायद्यात ती तरतूद आहे, महाराष्ट्रातही मांडला गेला. परंतु अशी माहिती समोर येते की 2014-15 आणि 2023-24 जोपर्यंत जे अर्थसंकल्प मांडलेला आहे, माझ्या माहितीनुसार 40,000 कोटीचा अर्थसंकल्प हा नाकारलेला आहे. ठीक आहे, हा फार गंभीर विषय आहेच अर्थात. कारण जर पैसे ज्या समाजाच्या उत्थानासाठी ते पैसे दिलेले होते ते जर खर्च होत नसतील तर त्या समाजाचा विकास कसा होईल. पण मग हे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, आता महाराष्ट्रात 4-5 झाले, हे राजकीय पक्ष आंबेडकरी चळवळीकडे बघताना कसं बघतात, म्हणजे त्यातलं नेतृत्व पुढं यावं म्हणून. जसं तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं आणि ऑल क्रेडिट गोज टू हिम, की त्यांनी ते खरंच आहे की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरामध्ये त्यांनी फार मोठी भूमिका बजावली. पण आत्ताचे जे प्रचलित राजकीय पक्ष आहेत ते आंबेडकरी चळवळीतल्या नेतृत्वाला वाव मिळावा असं काही प्रयत्न जाणीवपूर्वक करताना दिसतात. माझ्या माहितीनुसार आज आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ते तो आपल्याच माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून दिसत आहेत. परंतु जर नीट व्यवस्थित अभ्यास केला तर आज भारतीय जनता पार्टीने मातंग समाजाच्या अमित गोरके सारख्यांना उमेदवारी दिली. परंतु आंबेडकरी समाज म्हणजे हा चर्चेचा विषय आहे की कोणताच पक्ष आंबेडकरी कार्यकर्त्याला उमेदवारी का देत नाही. आंबेडकरी कार्यकर्ता केसेस घेतो, आतमध्ये जातो, समाजाचे प्रश्न सोडवतो, रोड येतो, परंतु त्या कार्यकर्त्याला कोणताच पक्ष आमदारकीची उमेदवारी किंवा MLC किंवा महामंडळ का देत नाही, हा आंबेडकरी चळवळीचा चर्चेचा विषय आहे. हे वस्तुस्थिती नक्की म्हणजे तुम्ही रिपब्लिकचे इतके फटाफट झाली की तुमची एकत्रित ताकद नाही, समाज पण एकत्रित नाहीये, राजकीय पक्ष पण आपल्याला एकत्रित ताकद म्हणण्यापेक्षा, रिपब्लिकची ताकद म्हणण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा या जगामध्ये फार मोठा वर्ग आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रतिष्ठान, मंडळ, पक्ष आणि संघटना भरपूर निघालेल्या आहे. त्यामुळे एकत्र हे पकडता कामा नाही. राजकारणामध्ये जर पाहिलं तर आपल्याला दिसतात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय. तुमच्या बोलण्यात एक गोष्ट फार गमतीशीर आहे आणि ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली होती की जरी हा SC मधला 59 जात समूह आहे तरी तो एकत्रितपणे एक गठ्ठा असं मतदान करत नाही, बरोबर? नक्की आहे ना. नक्की. आत्ता विधानसभेला काय होईल? या विधानसभेला राजकीय जर बोलायचं राहिलं तर आमच्यासारखे कार्यकर्ते प्रयत्न करत आहे की हा समाज एकत्र आला पाहिजे आणि या समाजाचे जे प्रश्न आहेत हे सगळे सेम प्रश्न आहेत. ते तुम्ही काही व्हॉट्सअपवर मेसेज करून करता, मेळावे करताय? आम्ही आजच्या घडीला मी स्वतः महाराष्ट्र राज्यामध्ये शेड्यूल कास्ट समाज एकत्र येण्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट समाजाला आत्ता मी तुम्हाला जे बोललो की रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांच्या मनात घालून की आपल्याला एकत्र आले पाहिजे, आपले प्रश्न आपले एकत्र आले पाहिजे आणि आपले प्रॉब्लेम सुटले पाहिजे. यासाठी मध्यंतरी मी स्वतः घरोघरी सुद्धा जाऊन प्रयत्न केले आणि घरोघरी जाऊन एक गठ्ठा जे राजकीय कार्यकर्ते त्यांच्या मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला. आजही मी करत आहे. उद्याच मी सांगली जिल्ह्याचा दौरा करून हे काम करण्यास सुद्धा मिरजमध्ये सुद्धा आमचा की मुस्लिम समाज एकत्र आला पाहिजे, लिंगायत समाज एकत्र आला पाहिजे. तुमच्याशिवाय अजून कोणी करताना दिसतंय का? म्हणजे आठवले साहेब तसं करतात का? प्रकाश आंबेडकर साहेब तसं करतात का? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तर स्पष्टपणे दिसत आहे की आताच त्यांनी OBC आरक्षण बचाव यात्रा काढली आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नक्कीच माझ्या माहितीनुसार गेल्या कित्येक वर्षापासून बहुजन समाज एकत्र येण्यासाठी ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करताना दिसत आहे. आणि आदरणीय आठवले साहेब प्रत्येक वेळेस ज्या वेळेस शेड्यूल कास्ट समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आदरणीय आठवले साहेब हिरीने पुढे असतात आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. काही मतदारसंघाबद्दल मला तुम्हाला स्पेसिफिक विचारायचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या सगळ्या चळवळीतले सगळे महत्त्वाचे नेते आणि अनेक चळवळी तिथे झाल्या, तिथे राजकीय यश का नाही मिळालं? तर तिथेही पुन्हा हेच आहे.
तुम्ही जो प्रश्न पहिल्यांदा विचारला तोच प्रॉब्लेम तोच आहे. इथे आहे. शेड्यूल कास्टचं एकत्र येत नाही, हाच प्रॉब्लेम मुळे आपला खासदार आणि आमदार होत नाही. मुंबईत पण ही स्थिती आहे, मुंबईत ही स्थिती नागपुरात आहे, पण ही स्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी ही स्थिती आहे. मी सांगितलं ना, पण विदर्भामध्ये आता तरी 23% ते स्पुल्लिंग या सगळ्या आरक्षणाच्या चर्वणाच्या निमित्ताने तरी जागृत होताना नाही, दिसतंय का? आताच- काहीतरी यश आहे का त्याला? आरक्षणाच्या माध्यमातून आता उपवर्गीकरण टाकलेलं आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून उलट प्रत्येकाला वाटतं की मला मिळालं पाहिजे, तुला मिळालं पाहिजे. पण बाबासाहेबांनी उपवर्गीकरणापेक्षा समूहाला महत्व दिलं आणि समूहाच्या प्रतिनिधित्वाला महत्व दिलं. ठीक आहे. हे मी सांगण्याचा प्रयत्न आम्ही शेड्यूल कास्ट समाजाला ओके. करत आहोत. आता अगदीच शेवटचा प्रश्न म्हणून, आपले जे नवबौद्ध आहेत ते संख्येनं असा कुठला स्पेसिफिक मतदारसंघ आहे काय जिथे खूप ताकदवान आहे? जसं डोर समाज पण एखाद्या कुठल्या स्पेसिफिक मतदारसंघात फार ताकदवान आहे असं आहे का? मातंग समाजाची तशी स्थिती आहे का? माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकही मतदारसंघ असा नाही की जो नवबौद्ध तिथं उभा राहिल्यानंतर फक्त निवडून येऊ शकतो ओके. किंवा मातंग येऊ शकतो किंवा चांबार येऊ शकतो किंवा ढोर येऊ शकतो माझ्या माहितीनुसार. परंतु शेड्यूल कास्ट समाज जर एकत्र आला तर निवडून येऊ शकतो. हीच परिस्थिती जर उत्तर प्रदेशची पाहिली तर एक समाज तर असा समाज आहे, जाटव समाज, जो एक ठिकाणी जर उभा राहिला तर तो आमदार होऊ शकतो. हा फरक, फार मोठा फरक महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपलं सरकार, माझ्या विचाराचं सरकार पहिल्यांदा उत्तर भारतमध्ये. क्या बात आहे. सो सचिनजी, थँक्यू सो मच. सचिन यांनी काही आकडेवारी दिलेली आहे जी ग्राफिकच्या माध्यमातून महाराष्ट्राला आम्ही दाखवतोच आहोत. येणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका दुर्दैवाने जातीवरतीच होणार आहे. आणि हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ज्या बाबासाहेबांनी, जे सुरुवातीलाच मी म्हणालो की जातीअंताची लढाई या देशाला करायला हवी हे सांगितलं, त्याच बाबासाहेबाच्या महाराष्ट्रामध्ये आज जे काही चाललंय ते एकाच शब्दामध्ये आपण म्हणू शकतो, भीषण आहे. बाकी सगळं तुमच्यावरती मी सोडतो. आमची ही जी मालिका आहे ती तुम्हाला कशी वाटते? कारण भरभरून या मालिकेला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक लोक आम्हाला मेसेजेस करतायत, अनेक जण आपल्या आपल्या समाजाची आकडेवारी देतो आहे. हे खरंच आहे की 1931 नंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही. SC आणि STची जनगणना दर पंचवार्षिकला आपल्याकडे होत असते, ती 2011 पासून झालेली नाही आहे. पण या आमच्या मालिकेबद्दल तुमचं जे काही मत असेल ते जरूर कळवा. आणखी काही तुमच्या सूचना असतील तर त्या सूचनांचं सुद्धा स्वागत आहे. पाहत राहा NDTV. कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.